प्रॉब्लेम घेणार आहोत. काल आपण 4 टाईपचे प्रॉब्लेम पाहिले. आता आपण एक म्हणजे 4 टाईपचे प्रॉब्लेम म्हटल्यापेक्षा 4 टाइप कॉन्सेप्ट पाहिले. काय काय दिलं तुम्हाला, काय काय नाही आहे ते. आज अजून एक प्रकारचा प्रॉब्लेम पाहू आपण तशाच प्रकारचा. चला घ्या लिहा प्रॉब्लेम. टाईप कोणती आहे? थर्ड टाईप आहे. अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला विचारतात ते. तुम्ही जर पाहिलं असेल एमपीजी मध्ये वगैरे वगैरे तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न त्यांनी दिले असतील करून. हा बघा आता प्रश्न आहे आपल्याजवळ. द पर्सेंटेज एरर इन the percentage error in a velocity, the percentage error in velocity, the percentage error in a velocity in a moving electron, in a moving electron in a moving electron is 10%. Is 10%. Then calculate the percentage error. Then calculate the percentage error in is de Broglie's wavelength. लक्ष द्या. पहा अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे की द एरर इन द व्हेलॉसिटी, द एरर इन द व्हेलॉसिटी इन अ मुव्हिंग इलेक्ट्रॉन, म्हणजे मुव्हिंग इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी. मुव्हिंग इलेक्ट्रॉनची काय आहे? व्हेलॉसिटी. मुव्हिंग इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी एरर त्याच्यामधला काय आहे? एरर इन अ मुव्हिंग इलेक्ट्रॉन इज 10%. म्हणजे व्हेलॉसिटी मधला एरर आहे डेल्टा व्ही, तो किती आहे? 10% आहे. देन कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर इन इट्स डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता तुम्हाला दिलेलं काय आहे? पहिल्यांदा पाय की गिवन म्हणायचं पर्सेंटेज एरर इन व्हेलॉसिटी. आता पर्सेंटेज एरर इन व्हेलॉसिटी म्हणजे काय असते? डेल्टा व्ही अपॉन व्ही. डेल्टा व्ही अपॉन व्ही कसं आला ते बघा. आपण काय म्हणतो? पर्सेंटेज एरर डेल्टा इक्वल टू जे व्हॅल्यू असते व्हेलॉसिटी ते असते ना, आणि व्ही. मग हा जो व्ही आहे हा मल्टिप्लाय आहे की नाही? हा जर इकडे डिवाइड मध्ये गेला तर व्हॅल्यू जी मिळते ती असते एरर. ते काय असते? एरर. म्हणजे किती येतं? 10% आहे की नाही? 10% ऑफ ऍक्च्युअल व्हेलॉसिटी. म्हणजे ऍक्च्युअल जे व्हेलॉसिटी आहे हे याला मल्टिप्लाय आहे की नाही? ते इकडे काय होणार? ते डिवाइड मध्ये. म्हणजे डेल्टा व्ही अपॉन व्ही इक्वल टू 10%. मग काय आहे? 10% एरर आहे. म्हणजे एरर इन द व्हेलॉसिटी आपण ही टर्म लिहू शकतो इथं. आणि इक्वल टू काय घेऊ आपण? इक्वल टू 10. इक्वल टू 10%. आता एरर इन द व्हेलॉसिटी पर्सेंटेज मध्ये आहे की नाही? मग इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100 इक्वल टू 10. कसं केलं हे? समजलं काय? बरं, नाही समजलं. आता इक्वल टू 10% जमलं. मग आता आपण काय करू? देअरफॉर डेल्टा व्ही अपॉन व्ही इक्वल टू 10 अपॉन 100. मग हा 100 डिवाइड मध्ये आहे की नाही? यासाठी काय होणार? तो मल्टिप्लाय. मग देअरफॉर डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100 इक्वल टू 10 असं लिहिला. जमला. आता बघा आपल्याला
डी ब्रॉग्लीची वेव्हलेंथ माहिती कशी आहे? कशी आहे? नाव लॅम्बडा इक्वल टू काय असते रे? लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन एम व्ही असते ना, एच अपॉन एम व्ही किंवा मोमेंटम पी. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ आपण पाहू. नंतर पहा याला डिफरन्शिएट करावं लागते. आता डिफरन्शिएशन तुम्हाला येते की नाही येत ते मला माहित नाही. डिफरन्शिएट म्हणजे काय होते? डिफरन्शिएट म्हणजे याला विथ रिस्पेक्ट टू व्हेलॉसिटी डिफरन्शिएट करणं. आता बघा डी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्ही मग काय ना, डी लॅम्बडा अपॉन डी इक्वल टू एच अपॉन एम व्ही इंटू डी व्ही. चालते. आता कसं आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय केलं येईल ना, या लॅम्बडा डिफरन्शिएट केला. मग याला सुद्धा काय करायला लागेल? याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू व्ही. आता याला जर व्ही रिस्पेक्ट करतो तर हा जो आहे डी व्ही, हा डी व्ही या सिग्नल म्हणजे काय येणार पहा बरं, डी लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन एम व्ही इंटू डी व्ही. आता हा जो व्ही आहे हा या डी व्ही ला आहे. डी लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन एम डीव्ही अपॉन व्ही. डीव्ही अपॉन व्ही 1 अपॉन किंवा मग डीव्ही अपॉन व्ही याचं डेरिव्हेटिव्ह असते -1 अपॉन व्ही चा स्क्वेअर. काय असते? -1. तुम्ही शिक्षण पुढे मॅथमॅटिक्स मध्ये डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन व्ही च काय असते? -1 अपॉन व्ही स्क्वेअर. इथे टाकून द्यायचं आपण. काय ना मग ते डी लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन एम इंटू -1 अपॉन व्ही चा स्क्वेअर. मग काय ना ते सांगा बरं. डी लॅम्बडा therefore डी लॅम्बडा इक्वल टू -h अपॉन एम व्ही चा स्क्वेअर. आता डी लॅम्बडाला आपण काय लिहू शकतो रे? डी लॅम्बडाला काय लिहू शकतो? बरं ठीक आहे, हे समजून वाटलंच मला. आता डिफरन्शिएट करायला सांगा बरं काय ते. हे एम व्ही हे तर मला इक्वेशन काय करायचं? डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचं आहे. आता डिफरन्शिएट म्हणजे चेंज. डिफरन्शिएट काय होते? चेंज, मायन्यूट चेंज. काय होते? मायन्यूट चेंज. म्हणजे डिफरन्शिएशनची व्याख्या कशी आहे? काय म्हणते? लिमिट एस टेन्स टू 0 किंवा एक्स टेन्स टू 0 f of x plus h minus f of x upon h. हे डिफरन्शिएशनची व्याख्या. याला म्हणतात फर्स्ट प्रिन्सिपल. याला म्हणतात फर्स्ट प्रिन्सिपल. मग तो थोडासा जो मायन्यूट चेंज असते म्हणजे हा 0 च्या जवळपास आहे म्हणते h, तर थोडाफार चेंज त्याला म्हणतात डिफरन्शिएशन. आता डिफरन्शिएशन समजा आपल्याला इथं करायचं आहे तर काय करायचं आपल्याला? इथं डी लॅम्बडा इक्वल टू -h अपॉन एम व्ही चा स्क्वेअर. जमला का? डायरेक्ट डिफरन्शिएशन. डायरेक्ट या व्ही चं रूपांतर व्ही स्क्वेअर मध्ये मायनस. का बरं? कारण सिन्स असं लिहू आपण, सिन्स डी अपॉन डीव्ही ऑफ 1 अपॉन व्ही इक्वल टू -1 अपॉन व्ही चा स्क्वेअर. हे लक्षात ठेवा फक्त, नंतर तुम्हाला पुढे ते चॅप्टर झालं डिफरन्शिएशनचं मग समजते. हा मग नंतर पहा काय करायचं. नंतर इथं डीव्ही येणार किंवा मग इथे नाही येणार डीव्ही. डी लॅम्बडा अपॉन डी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्ही. लॅम्बडाला डिफरन्शिएट करावं लागते विथ रिस्पेक्ट टू व्ही. आता काऊन करावं लागते व्ही न लॅम्बडाला ते सांगा. कारण तुम्हाला व्हेलॉसिटी दिलेला आहे फरक आणि वेव्हलेंथ काढायची आहे. मग वेव्हलेंथ आणि व्हेलॉसिटी या दोघांनाच एकमेकांकडे कसं करायला लागेल? पहिले डिफरन्शिएट करायला लागेल ना. तर मग आपल्याला लॅम्बडा आहे, काय नाही आहे? व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी काय करायला लागेल? याला डिफरन्शिएट करायला लागेल. मग पहा आता हा डीव्ही जो आहे हा या साईडने काय आहे ते डी लॅम्बडा इक्वल टू -h अपॉन एम व्ही स्क्वेअर आणि डी. मग काय केलं आपण? यातला एक व्ही इथे त्याला आहे
काय बरं डी लॅम्बडा इक्वल टू मायनस एच अपॉन एम व्ही इंटू डीव्ही अपॉन व्ही. मग काय सांगा बरं समजा एच अपॉन एम व्ही काय आहे ते लॅम्बडा म्हणजे डी लॅम्बडा इक्वल टू मायनस लॅम्बडा आणि डी व्ही अपॉन व्ही. आता हा जो लॅम्बडा आहे हा लॅम्बडा तिकडे काय होते डी लॅम्बडा अपॉन लॅम्बडा इक्वल टू मायनस डी व्ही अपॉन व्ही. हे मायनस साइन इंडिकेट करते की वेलोसिटी आणि वेवलेंथ हे अपोजिट डायरेक्शन आहे. हालाकी याचा मायनसचा काही संबंध नाही आहे. म्हणजे काय ना आपलं हा चेंज इन काय आहे वेवलेंथ म्हणजे डेल्टा लॅम्बडा लिहू शकतो की नाही आणि इक्वल टू डेल्टा लॅम्बडा अपॉन लॅम्बडा इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन व्ही. मी पहिले सांगितलं मायनस साइन काय इंडिकेट करते की ते अपोजिट डायरेक्शन नाही. हा दुसऱ्याचा काही फरक नाही पडत. नंतर आता हे जर आपण उलट केलं किंवा सगळे केलं तर चालते. आता याची व्हॅल्यू किती आहे काढलेली आपण 10% म्हणजे इक्वल टू काय ना 10%. अशा प्रकारे म्हणजे द एरर इन द वेलोसिटी इन द मूव्हिंग इलेक्ट्रॉन इज 10%, देन द एरर इन इट्स डेव्हलप्ड वेवलेंथ इज ऑल्सो सेम. मग तुम्हाला इथं 20% आलं की डायरेक्ट 20% आन्सर लिहिता येते. 30% आलं की डायरेक्ट तुम्हाला 30% लिहिता येते. 40% आलं की 40% लिहिता येते. हे फक्त काय आहे आपल्या कॅल्क्युलेशन साठी आहे. कॅल्क्युलेशन काउंट केलं आपण की बा काउंट बरोबर येते. तसं काय आहे फक्त तुम्हाला वाक्य लिहून दिलं असतं. कसं वाक्य लिहून दिलं असतं की बा जेवढा चेंज व्हेलोसिटी मध्ये असेल तेवढा चेंज डी ब्रॉगली वेवलेंथ मध्ये असते. तुम्ही म्हणा सर हे कसं प्रश्न आले असतात ते यार म्हणत ते प्रश्नासाठी एवढं मोठं करायला लागलं. म्हणजे हे जर आपण केलं बरोबर तर मग हा रेशिओ येते की वेवलेंथ मधला चेंज हा डी ब्रॉगली वेवलेंथ मधला चेंज हा कशाच्या स्वरूपात असतो वेलोसिटी चेंजच्या माध्यमात असतो. हे जे वाक्य आहे हे वाक्य लक्षात ठेवायचं. आता हे कसं आलं हे प्रश्नच कळतील आपल्याला. काय बरं आपण पूर्ण इथे केलेलं आहे. काय केलं तर पहिले लक्षात घ्या डी ब्रॉगली वेवलेंथचा आपण फॉर्म्युला पाहिला आहे. हे तर आपल्याला इथपर्यंत गिवन दिलेलं आहे. इथपर्यंत काय दिलेलं आहे आपल्याला गिवन. मग इथपर्यंत आपल्याला गिवन दिलेलं असल्यावर आपण काय केलं हे की इथं डी ब्रॉगली वेवलेंथचा फॉर्म्युला वापरला लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन एम व्ही. एम यू मीन्स मोमेंटम. हा नंतर आता याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू व्हेलॉसिटी. का बरं कारण आपल्याला वेवलेंथ दिलेली आहे आणि वेवलेंथ काढायची आहे. मग दोघांचा डिफरन्स घ्यायची ना आपल्याला. मग डी लॅम्बडा अपॉन डीव्ही इक्वल टू या व्हीचं म्हणजे विथ रिस्पेक्ट टू व्ही काय केलं आपण डिफरन्शिएट केलं ते एवढं. मग आता या 1 अपॉन व्हीच्या ठिकाणी आपल्याला -1 अपॉन व्ही स्क्वेअर ठेवायचा आहे. आपण ठेवून द्याला झालं. नंतर काय केलं आपण हा जो डीव्ही आहे हा डिवाइड मध्ये आहे इकडे काय होईल तो मल्टिप्लाय मध्ये जाईल. म्हणजे डी लॅम्बडा इक्वल टू मायनस एच अपॉन एम व्ही चा स्क्वेअर इंटू डीव्ही. लक्ष द्या आता एच अपॉन एम व्ही आपण बाजूला काढला आणि नंतर डीव्ही अपॉन व्ही दिला. आता बघा हा जो आहे एच अपॉन एम व्ही हे आपल्याला माहित आहे. एच अपॉन एम व्ही काय ते लॅम्बडा. मग हे काय केलं आपण लॅम्बडा ठेवलं. आता हे निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट द वेवलेंथ अँड वेलोसिटी आर इन अपोजिट डायरेक्शन. देयर इज नो न्यूमेरिकल मायनस साइन. हा न्यूमेरिकल साठी मायनस साइन नाहीये. ते फक्त अपोजिट डायरेक्शनला काम करतात. मग तुम्ही म्हणाल की समजा हा मायनस साइन घेतला तर 10% एरर कशामध्ये दाखवून राहिला वेलोसिटी मध्ये. मग काय मायनस जर घेतला आपण तर वेवलेंथ कमी होईल का 10% असं नाही म्हणते. ठीक आहे. समजा वेलोसिटी या साईड चालली तर वेवलेंथ अपोजिट डायरेक्शन जाते. मग तुम्ही म्हणता सर यात तर सर रिझल्ट किती आहे 10% आहे. एरर म्हणजे एक तर कमी एक तर जास्त. एरर म्हणजे काय होते एक तर कमी एक तर जास्त. मग आता वेवलेंथ मध्ये 10% वाढून झाले हे मायनस साइन आलं. मग इथं -10 निघणार. आता -10 म्हणजे काय एकदम कमी. मग तो एरर थोडं झाला. एरर एक तर काय होते तर मायनस एक तर प्लस. मग म्हणून हा मायनस साइन इंडिकेट करते फक्त डायरेक्शन. तिथं याचं काहीच घेणं नाही आहे. मग लॅम्बडा ठेवला आपण इथं. आता हा लॅम्बडा डी लॅम्बडाच्या खाली घेऊन जा. आता हा मायनस साइन इंडिकेट काय करते तुम्हाला मी डायरेक्शन आहे फक्त.
म्हणजे मग डेल्टा लॅम्बडा अपॉन लॅम्बडा इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन व्ही इक्वल टू 10%. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं. हे म्हणजे करायची गरज नाही तुम्हाला, करायला खूप वेळ लागेल तुम्हाला. डायरेक्ट काय करायचं, डायरेक्ट हे करायचं की ज्यावेळेस व्हेलॉसिटी ऑफ मुव्हिंग इलेक्ट्रॉन दिलेली असते 10%, तेवढीच त्याची काय असते, एरर इन द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ असते. हा पॉइंट लक्षात ठेवायला बघतो. हा पॉइंट लक्षात ठेवण्यासाठी फक्त एवढं मोठं आपण हे केलं. आता हे लिहून तुम्ही. अकॉर्डिंग टू बोर काय असते मग, आपण हेडिंग दिलेले छोटा टॉपिक आहे, असोसिएशन ऑफ बोहर्स मॉडेल and de Broglie's principle. De Broglie principle. According to Bohr, काय सांगत आपल्याला अकॉर्डिंग बोअर, ते इक्वेशन होतं एक, कोणतं होतं, MVR इक्वल टू NH अपॉन 2π होतं ना. आणि अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली काय होतं, लॅम्बडा इक्वल टू H अपॉन MV मोमेंटम आहे, किंवा याला आपण H अपॉन P म्हटलं होतं आणि P ची व्हॅल्यू मोमेंटमची आपण मास इंटू व्हेलॉसिटी दिली होती. जमलं. आता या बोरचं जे आहे, आता हे तुम्ही लक्षात ठेवायचं फक्त, हे जे बोर्डचं आहे या बोर्डला थोडंफार एक्सचेंज करायचं. हा जो MV आहे हा MV या 2π च्या ठिकाणी लिहायचा, आणि हा जो 2π आहे हा 2π MV च्या ठिकाणी. मग काय ना 2πr इक्वल टू NH अपॉन MV. परंतु अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली दिस व्हॅल्यू विल बी लॅम्बडा. मग therefore 2πr equal to n lambda, and this is the association of the two laws. काय म्हणलो मी, पहिल्यांदा आपण काय पाहिलं, बोर्स मॉडेल्सनं जे रेडियस बद्दल सांगितलं तुम्हाला की बोर्डची रेडियस कशी असली पाहिजे, ती कशी आहे, MVR इक्वल टू NH अपॉन 2π. नंतर तुम्हाला डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ काय सांगितली होती, लॅम्बडा इक्वल टू H अपॉन MV. मग हा आपण जो आहे 2π हा 2π MV च्या ठिकाणी लिहिला, आणि हा जो MV आहे हा, मग काय येणार ते 2πr इक्वल टू NH अपॉन MV आलं. मग आता 2πr याची किंमत लॅम्बडा टाकली आपण, n लॅम्बडा. मग therefore पुढची स्टेप कशी येणार सांगा बरं, therefore n इक्वल टू 2πr अपॉन लॅम्बडा, किंवा मग n लॅम्बडा इक्वल टू 2πr. आणि या कन्सेप्टवर आहेत थोडेफार प्रॉब्लेम, की दोघांच्या असोसिएशननं म्हणजे डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आणि बोर्स मॉडेल एकत्र करून आपण नवीन फॉर्म्युला तयार केला, n लॅम्बडा इक्वल टू 2πr. आता इथे n काय करते, n इज द नंबर ऑफ सेल, किंवा मग नंबर ऑफ वेव्स. समजा आता n इक्वल टू 2 आहे, किंवा n इक्वल टू आपण 3 घेतलं, तर कसं असते, समजा हा आहे n इक्वल टू 3 चा, n इक्वल टू काय आहे 3 चा आहे. मग एक ऍटम, हे नंबर n इक्वल टू 3 आहे, तिसरी सेल आहे, तर वेव्ह फॉर्म कसा करते पहा, 3 नंबर. म्हणजे हे असं होईल, कसं, एक वेव्ह, 2 वेव्ह आणि 3 वेव्ह, अशा प्रकारची डायग्राम आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे डी ब्रॉग्लीनं काय सांगितलं, वेव्ह नेचर ऑफ द इलेक्ट्रॉन, वेव्ह नेचर म्हणते. मग अशा प्रकारची बोर ऑर्बिट काढून 3 लूप देईन तुम्हाला, कारण 3 वेव्ह फॉर्म होणार आहे. यांची किंमत 3 नंबर ऑफ सेल बी दाखवते आणि नंबर ऑफ वेव्ह सुद्धा दाखवते, किती वेव्ह फॉर्म झाले. मग अशा प्रकारे ते 3, समजा n इक्वल टू 4 आहे, तर मग 4 समजा हा न्यूक्लियस,
हे फोर्थ नंबरची याची सेट, मग एक लूप, दोन लूप, तीन लूप आणि चार लूप. मग अशा प्रकारचं n इक्वल टू 4 तुम्हाला डायग्राम येईल. एक तर मग तुम्हाला असं विचारते ते डायग्राम तुम्हाला दिसत राहील n इक्वल टू व्हॉट, n इक्वल टू व्हॉट. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे जेवढे वेव्ह पाहून आले तेवढं त्याची n इक्वल टू व्हॅल्यू असते. असं सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात याच्यावर. मग n दोन टाईप करते, व्हेअर n काय असते, नंबर ऑफ सेल आणि also n number of waves which are formed during the orbit. अशा प्रकारे आहे. आता पहा याच्यावर प्रॉब्लेम आहे, याच्यावर काय आहे प्रॉब्लेम, लिहून घ्या एवढं. पाहिली आता, द एरर इन द पोझिशन ऑफ एन इलेक्ट्रॉन. प्रॉब्लेम आहे पुढचं, द एरर in the position of an electron revolving around the nucleus in a Bohr's orbit is equal to x. Then calculate the error in calculating is de Broglie wavelength. द एरर इन द पोझिशन ऑफ एन इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन एक न्यूक्लियस भोवती काय करून रिव्हॉल्व करून राहिला, रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन अ बोर्स ऑर्बिट. आता बोर्स ऑर्बिट थोडस आपण गोलनी काढू, थोडस अंडाकृती करू. इथं यांनी चेंजिंग म्हणजे एरर इन द पोझिशन डेल्टा एक्स काय दिलाय, एक्स दिलाय. म्हणजे डेल्टा एक्स इक्वल टू एक्स काय म्हणते, द पोझिशन ऑफ एन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन अ बोर्स ऑर्बिट इज इक्वल टू एक्स. मग हे आहे एरर इन द पोझिशन इक्वल टू एक्स. मग काय म्हणते पहा बरं, देन कॅल्क्युलेट द एरर इन इट्स de Broglie wavelength. फॉर्म्युला कोणता काढला होता आपण, 2 पाय r इक्वल टू n लॅम्बडा. 2 पाय r इक्वल टू n लॅम्बडा आहे का की नाही आहे. मग पहा आता याला डिफरन्शिएट करता. बरं ठीक आहे, पहिल्यांदा हा n इकडून डिवाइड मध्ये, देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू काय ना 2 पाय r अपॉन n. 2 पाय r अपॉन n. आता रिलेशन कशामध्ये राहायचं आपल्याला, de Broglie वेवलेंथ आणि पोझिशन. तर पोझिशन कुठे घेतली यांनी, पोझिशन घेतली यांनी x. काय घेतली x म्हणजे r ची किंमत काय आहे x. मग काय लॅम्बडा इक्वल टू 2 पाय x अपॉन n. आता x च्या ठिकाणी यांनी काय घेतलं चेंज थोडासा, मग आपण डेल्टा x म्हणू शकतो.
मग सध्या फक्त याला आपण 2πr च लावू द्या. काय होऊ द्या 2πr. मग कसं होईल ते समजा चेंज इन लॅम्बडा डी लॅम्बडा इक्वल टू 2π अपॉन n काय आहे बा कॉन्स्टंट आहे. 2π n काय आहे कॉन्स्टंट आहे. मग डी कोण लागेल डी आर ला लागेल. काय लागेल डी आर ला. मग काय ना ते सांगा बरं. हा डी चं रूपांतर डेल्टा मध्ये करा. डेल्टा लॅम्बडा इक्वल टू 2π अपॉन n डी आर. आणि डी आर म्हणजे काय होते x. काय होते x. मग therefore काय ना डेल्टा लॅम्बडा इक्वल टू 2π अपॉन n आणि इंटू डेल्टा पहिले डेल्टा x लिहू आपण कारण पोझिशनला आपण काय म्हणू डेल्टा x. मग लॅम्बडा इक्वल टू 2π अपॉन n इंटू x. 2π x अपॉन n आणि याच्यामध्ये n इज द नंबर ऑफ सेल. लक्ष द्या. एरर इन द पोझिशन ऑफ एन इलेक्ट्रॉन डेल्टा x इक्वल टू x दिलाय. मग आपल्याला 2πr इक्वल टू n लॅम्बडा आहे. आता r डिनोट्स द बोर्स रेडियस. आता बोर्स रेडियस समजा आहे एवढी तर हा काय डिनोट करते पॉइंट. हा पॉइंट डिनोट करते ही पोझिशन त्याची पोझिशन. म्हणजे काय होईल की r ची व्हॅल्यू काय ना r इक्वल टू x. r इक्वल टू x. मग चेंज झाला x. हा बी झाला x. मग डायरेक्ट डायरेक्ट r ठिकाणी x तो उत्तर लवकर येते. परंतु मग डेल्टा लॅम्बडा पाहिजे ना आपल्याला. लॅम्बडा पाहिजे काय नाही. मग डिफरन्शिएट करायला लागेल त्याला पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू रेडियस विथ रिस्पेक्ट टू पोझिशन. मग डी लॅम्बडा इक्वल टू 2π n कॉन्स्टंट आहे आणि r व्हेरिएबल आहे कारण रेडियस कधी चेंज म्हणजे सांगता येत नाही. कारण इलेक्ट्रिकल ऑर्बिट आहे ना ते. मग इथं लहान इथं मोठा इथं लहान इथं मोठा अशा प्रकारे होईल ते. मग त्यावेळेस या डीएल ची किंमत आपण काय डेल्टा 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 एक्स आहे आणि डेल्टा एक्स ची किंमत काय घेणार आपण x. म्हणजे डेल्टा लॅम्बडा इक्वल टू 2π x अपॉन n where n is the number of cell. अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे. डायरेक्ट तुम्हाला उत्तर हे दिलं असेल. हे एवढं सॉल्व्ह करायला लागेल तुम्हाला. इथं सॉल्व्ह करू नका. लक्षात ठेवा. घ्या पुढचा प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द चेंज इन डी ब्रॉग्ली वेवलेंथ. कॅल्क्युलेट द चेंज in de Broglie wavelength corresponding to the second Brammer series in terms of A naught. कंसामध्ये A naught is the Bose radius. In terms of the Bose radius तुम्हाला काढायचा आहे. एक लक्षात ठेवायचं की जी बोर्स रेडियस असते किंवा पोझिशन असते एखाद्या पार्टिकलची लक्षात नेहमी ठेवायचं की दॅट आर विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ सेलचा स्क्वेअर असते. रेडियस ऑफ बोर्स रेडियस किंवा पोझिशन ऑफ एन इलेक्ट्रॉन is directly proportional to the square of the number of cells. हा पॉइंट नेहमी लक्षात ठेवायचा. हा पॉइंट नेहमी लक्षात ठेवायचा. कसं समजा आता R1 आहे
आणि R2 आहे, दोन रेडियस आहे. किती आहेत? R1 आणि R2. तर R1 अपॉन R2 इक्वल टू N1 अपॉन N2 नाही, 1 चा स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर. म्हणजे पहिली सेल R1 आहे ना, मग नंबर ऑफ सेल्स N असतो ना, मग पहिली सेलचा वरचा स्क्वेअर, दुसरा 2 चा स्क्वेअर, म्हणजे R1 अपॉन R2 इक्वल टू 1 अपॉन 4. जे R1 असते ते दुसऱ्या रेडियस पेक्षा किती मध्ये ते 4 पट असते, 4 पट. लक्षात हे ठेवायचं की रेडियस ऑफ द बोर्स ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ नंबर ऑफ सेल. हे फिक्स करून ठेवायचं माइंड मध्ये. आता हे फिक्स केल्यावर काय आहे, सेकंड कॉन्सेप्ट आपला असा आहे की आपण ब्राह्मण सिरीज बघितली होती. का बघितली होती आपण? ब्राह्मण सिरीज. ब्राह्मण सिरीजची स्टार्टिंग पासून होते n इक्वल टू 2. म्हणजे इनिशियल स्टेट कोणती त्याची? n इक्वल टू 2. आता सेकंड ट्रान्झिशन म्हणते, म्हणजे हा झाला ब्राह्मणचा एकदम लास्टचा पार्ट. हा त्याच्या n इक्वल टू 3 आणि हे त्या n इक्वल टू 4. मग मला पहिलं कुठे नेईन? या 3 जवळून 2 कडे. हे झाली फर्स्ट सिरीज, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. का बरं? हा ट्रान्सफर होऊन आला 3 जवळून 2 वर. सेकंड ट्रान्झिशन सिरीज कुठली येईल? 4 पासून तर 2 पर्यंत. म्हणजे आपल्याला n1 ची किंमत घ्यावी लागेल 2 आणि n2 ची काय घ्यावी लागेल रे बा? 4. म्हणजे हे आहे सेकंड ब्राह्मण सिरीज. सेकंड किती? सेकंड. फर्स्ट 3 पासून 2 पर्यंत आणि सेकंड काय आहे? n2 म्हणजे 4 पासून तर 2 पर्यंत. आता बघा आपला फॉर्म्युला काय आहे सांगा बरं. n लॅम्बडा इक्वल टू 2 पाय r. आता n लॅम्बडा इक्वल टू 2 पाय n चा स्क्वेअर दिसतो का आपण? r च्या ठिकाणी n चा स्क्वेअर दिसत. आता मग आपल्याला किंमत काय ठेवली? पहिले इनिशियल काढू आपण. n1 इक्वल टू 2 म्हणजे n ची किंमत पहिले 2 ठेवू. मग पुट n इक्वल टू काय येणार मग सांगा बरं? n स्क्वेअर नाही येणार, असं नाही येणार. n स्क्वेअर n टाइम्स द रेडियस ऑफ बोर येणार. n square of a0, कारण हे that implies r equal to a0 n square. that proposal कन्वर्ट केलं कशामध्ये? बोर्स रेडियस मध्ये. असं आहे ना. आता n square a0 r काय झालं आपण? n square a0. तेव्हा कोणताही कॉन्स्टंट घेत असतो ना आपण, कोणताही कॉन्स्टंट घेत असतो ना. मग कॉन्स्टंट काय घेतला आपण? रेडियस ऑफ बोर्स. रेडियस ऑफ बोर्स कॉन्स्टंट घेतला तर आपण या ठिकाणी r ठिकाणी हे ठेवून दिली. आता बघा सेल पाय पुट n इक्वल टू काय ना 2. मग ठेवा 2 लॅम्बडा 2 चालते इक्वल टू 2 लॅम्बडा 2 इक्वल टू 2 पाय इंटू 2 चा स्क्वेअर a0. मग 2 लॅम्बडा 2 इक्वल टू 8 पाय a0. म्हणजे लॅम्बडा 2 इक्वल टू 4 पाय a0 चालते काय? डिवाइडिंग बाय 2 ऑन बोथ साइड. याला इक्वेशन नंबर काय द्यायचं? 1. आता काय करायला लागते आपल्याला? याच इक्वेशन मध्ये पुट करा. पुट n इक्वल टू 4. मग काय येणार? 4 लॅम्बडा 4 इक्वल टू काय ना 2 पाय इंटू 4 चा स्क्वेअर a0. मग 4 लॅम्बडा 4 इक्वल टू 32 पाय, कारण 32 आणि a0 डिवाइडिंग बाय 4 काय आहे ते? लॅम्बडा 4 इक्वल टू 8 पाय a0. इक्वेशन नंबर सेकंड. आता आपल्याला ट्रान्झिशन काढायचं आहे. वरून खाली लागतो, खालून कसं चालला? सॉरी वरून खाली ना
खालून वरती झाला काय तो नाही. मग डेल्टा लॅम्बडा काय येणार लॅम्बडा 4 मायनस लॅम्बडा 2 है ना. मग लॅम्बडा 4 काय येणार आहे बा 8 पाय ए नॉट मायनस 4 पाय ए नॉट. डेल्टा लॅम्बडा इक्वल टू 4 पाय ए नॉट. आणि दिस इज अवर फायनल ब्राह्मण सिरीज साठी. एक वेळ लक्ष द्या नंतर लिहून घेता. पहा काय म्हणते कॅल्क्युलेट द चेंज इन द डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू द सेकंड ब्राह्मण सिरीज. ज्यावेळेस तुम्ही आपण ब्राह्मण सिरीज पाहिलं त्या किंवा मग कोणती पहिले लॅमर सिरीज ब्राह्मण सिरीज नंतर पार्शियल सिरीज नंतर बर्न्स आणि नंतर काय हम्फ्री. कोणती पाहिली आपण हम्फ्री. n equal to 6, n equal to 1 Lammer, n equal to 2 Brammer, n equal to 3 Paschen, n equal to 4 Bracket, n equal to 5 Horns आणि n equal to 6 इतक्या इनिशियल लिमिट्स सांगितलेल्या आपण तुम्हाला. आणि फायनल मग त्या कोणते असते मग असं लिहिलं तुम्हाला सेकंड ब्राह्मर, थर्ड ब्राह्मर, फोर्थ ब्राह्मर. मग आता पहा याच्यामध्ये बोर्स रेडियस किती आहे ए नॉट. ए नॉट कॉन्स्टंट आहे. ए नॉट काय आहे कॉन्स्टंट. मग बघा आता द रेडियस ऑफ द इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ नंबर ऑफ सेल्स. Therefore, that implies R equal to A naught n square. A naught is the Bose radius which is constant. मग आपण प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह गायब करण्यासाठी इथं काय घेतलं रेडियस घेतली बोर्सची कॉन्स्टंट मध्ये. आता बघा आपल्याला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कोण तयार केला हा डी ब्रॉग्ली आणि बोस मॉडेल मिक्स करून हा फॉर्म्युला तयार केला आहे. आता आपण विचारलं आहे सेकंड ब्राह्मण सिरीज. मग त्यासाठी आपण लाईन्स ड्रॉ केले. ब्राह्मणची इनिशियल लिमिट किती आहे n equal to 2 आणि सेकंड आहे म्हणजे 3 पासून 2 लोक पहिली अल्फा. नंतर आपल्याला बीटाचा काढायचा आहे. काय करायचं आपल्याला बीटा म्हणजे n equal to n1 equal to 2 आणि n2 equal to 4. मग अशा प्रकारे आपण काय केलं पहिल्यांदा पुट केलं याच्यामध्ये n equal to 2 जमलं. 2 चा स्क्वेअर 4 4 2 चा 8 डिवाइडिंग बाय 2 ऑन बोथ साइड. लॅम्बडा 2 इक्वल टू 4 पाय ए नॉट इक्वेशन नंबर फर्स्ट. नंतर पुट n इक्वल टू 4 लॅम्बडा 4 इक्वल टू 2 पाय इंटू 4 चा स्क्वेअर 16 16 तुझा पाय ए नॉट डिवाइडिंग बाय 4 ऑन बोथ साइड. लॅम्बडा 4 इक्वल टू 8 पाय ए नॉट इक्वेशन नंबर सेकंड. आता ट्रान्झिशन वरतून खाली की खालून वरती वरून खाली आहे ना म्हणजे आपल्याला काय घ्यायचं पहिल्यांदा लॅम्बडा 4 मायनस लॅम्बडा 2. मग डेल्टा लॅम्बडा इक्वल टू लॅम्बडा 4 मायनस लॅम्बडा 2. लॅम्बडा डेल्टा लॅम्बडा इक्वल टू 8 पाय ए नॉट मायनस 4 पाय ए नॉट. सबस्ट्रॅक्शन केलं तर उत्तर किती 4 पाय ए नॉट. आणि दिस इज द वेवलेंथ corresponding to second Brahms in terms of Bohr's radius. आता यानंतरचा पार्ट जो आहे तो आपण उद्या कंटिन्यू करू.